नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर साहिल त्रिंबके। आज आपण ब्रेसेस आणि अलायनर्स या विषयावर बोलूया। तर ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे जे पुढे मागे किंवा वेडे वाकडे असलेले जातात ते सरळ करणे, त्याच्यासाठी वापरलेले जाणारे उपकरण म्हणजे ब्रेसेस किंवा अलायनर्स। आता ब्रेसेस हे जे आहेत ते तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेले असतील की अशा तारा असतात, ब्रॅकेट्स असतात, इलास्टिक्स असतात, ज्याच्या माध्यमाने आपण दात जे पुढे मागे आहेत किंवा मागे आहेत किंवा अगदी पुढे आहेत ते आपण हळूहळू करून जागेवर आणतो। तर त्यासाठी पेशंट दर महिन्याला क्लिनिकला येतो आणि इलास्टिक्स आणि रबरचे सगळं चेंज करून घेतो। ऑप्शन म्हणजे असे अलायनर्स। अलायनर्स म्हणजे हे क्लिअर प्लास्टिक ट्रेज असतात की जे सिक्वेन्शियल असतात, की म्हणजे सुरुवातीला तुमचा एक डिजिटल स्कॅन केला जातो, त्याच्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये ट्रीटमेंट प्लॅनिंग केलं जातं। त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की बिफोर आणि आफ्टर रिझल्ट कसे असतील। त्याच्यामध्ये तुमचेही आम्ही इनपुट्स घेतो की नाही मला हा दात थोडासा अजून पुढे पाहिजे किंवा अजून मागे पाहिजे किंवा थोडासा वर आणि खाली पाहिजे। त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट प्लॅन फायनलाइज करतो आणि तुम्हाला असे ट्रेज मिळतात जे तुम्ही घरच्या घरी वापरायचे असतात आणि चेंज करायचे असतात। त्याचा फायदा असा असतो की बऱ्याच वेळा जे लोक काम करतात किंवा कॉलेजला जातात की ज्यांना ते ब्रेसेस आणि वायर्स नको असतात, तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर असतं। दुसरं म्हणजे जे ट्रीटमेंटचे अपॉइंटमेंट्स असतात की जे तुम्हाला दर महिन्याला किंवा दीड महिन्याला क्लिनिकला यावं लागतं, ते तुम्ही घरच्या घरी करू शकता। तर तुम्ही दर 4 किंवा 5 किंवा 6 महिन्याला येऊन आम्हाला ट्रीटमेंटची प्रोग्रेस दाखवू शकता। म्हणून बऱ्याच वेळा जे काम करणारे लोक किंवा बाहेर राहणारे लोक की ज्यांना सारखं सारखं क्लिनिकला आलं जमणार नाही, म्हणून ते आजकाल अलायनर्सची ट्रीटमेंट करतात। याचा अजून एक फायदा असा असतो की ब्रेसेसमध्ये जे अन्न अडकणे किंवा मेंटेनन्सला प्रॉब्लेम होणे, वास येणं किंवा जी वायर्स टोचतात, ब्रॅकेट्स टोचतात गालाला वगैरे, ते सगळे प्रॉब्लेम्स होत नाहीत। तुम्हाला ब्रेसेस किंवा अलायनर्स बद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर आमचं क्लिनिक नोव्हा केअर डेंटल कोथरूडमध्ये आहे, तिथे अवश्य भेट द्या। धन्यवाद।